राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्स संदर्भात माहिती मागवली आहे। ही माहिती हाती येण्यास 5 ते 6 दिवस लागतील। त्यामुळे पुढील आठवड्यात तरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार का हा प्रश्नच आहे। तसंच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही याबाबतही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार असा सवाल आता उपस्थित होतोय। या संदर्भात उद्भवलेले काही सवाल पाहूयात। कर्जमाफीची मुदत वारंवार पुढे का जाते? सरकारला 30 जूनची मुदत का पाळता आलेली नाही? 5 जुलै रोजी कर्जमाफी हा कृषी मंत्र्यांचा दावा हवेत का विरला? पुरवणी मागण्या मंजूर झाल्यावरही कर्जमाफी अंमलबजावणीत विलंब का? आयकर विभागाकडून शेतकऱ्यांची माहिती मागवण्याची वेळ का आली? नियमित कर्जमाफी करणाऱ्या प्रशासनाकडे शेतकऱ्यांची माहिती नाही का? घोषणा आधी आणि पडताळणी नंतर कर्जमाफीत हा नियोजनाचा गोंधळ का? शेतकऱ्यांना निश्चित दिलासा कधी मिळणार? 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची खरी अंमलबजावणी कधी होणार? प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन कधी मिळेल?